दंड्याचं एक सुंदर असं हरेश्वर मैदान नाना नानी पार्क एंड कडून मारा करतोय. पहिल्या मॅच मध्ये यशस्वी मारा करणारा गोलंदाज ओमकार पाटील. पहिल्या चेंडूवरती मिस टायमिंग फटका. कॉटन बॉलचा चान्स. रॉयल डक प्लॅटिनियम डकचा पहिला महत्वपूर्ण हादरा फायटर जेट योगेश पेंडकर येथे मात्र बाद झालाय. अरुण स्मृती कॉटेज नागाव संघाला मिळालेली ही पहिली सफलता. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ओमकार पाटील. पंकज जाधव नेते मात्र शॉर्ट आर्म पुलचा पॉवरफुल फटका. पॉवरफुल हिटर. प्लीज ते मात्र अप्रतिमरित्या षटकाराने ते मात्र खातं ओपन केलंय. खाईन तर फटक्याशी नाही तर उपाशी असाच फटका. ओंकार येथे मात्र कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येथे मात्र एक्स्ट्रा कव्हर मधून सुंदररित्या क्षेत्ररक्षण करतोय. गॅप येथे मात्र जरूर होती. टायमिंग मध्ये मात्र या चेंडूवरती प्रॉपर झालं नव्हतं. एक सिंगल धाव धावफलकावरती येते. 7 धावा धावफलकावरती. वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण पाहिलं दिल्ली विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 दिवसानंतर इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी प्रीमियर लीग. बळ्या ओमकारचा हा चेंडू. ओमकार टू ओमकार. फुल टॉस चेंडू होता. फलंदाजाला इथे मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. फायदा इथे मात्र घेतला जात नाहीये फलंदाजाच्या माध्यमातून. सिंगल धाव या चेंडूवरती येते. स्ट्राइक रोटेट झाली आहे. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचले. पंकज जाधव आता मात्र स्ट्राइक एंड वरती. 2 चेंडू येणं बाकी या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओमकार. स्लो ओव्हर स्वरूपाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडूवरती येथे मात्र बोट फिरवली होती. अगदी स्लोवर 1 स्वरूपाचा चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं खूप साऱ्या विकेट्स डेरन ब्राव्हो याने स्लोवर 1 चेंडूवरती घेतलाय. IPL मध्ये सर्वात डेंजरस चेंडू नक्कीच मानला जातो. कारण तत्पूर्वी आपण पाहूया हा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू येथे मात्र गोलंदाजाने खराब फेकलाय. चेंडूला इथे मात्र आसमान दाखवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारे. खऱ्या अर्थानं स्लोअर मध्ये खूप प्रकार येतात. खऱ्या अर्थानं स्लो यॉर्कर खऱ्या अर्थानं वॉल्श या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं हा शोधून काढला होता. स्लो यॉर्कर खूप वेगळ्या प्रकारे अगदी हाय आर्म ॲक्शनने वॉल्श इथे टाकायचा. त्यानंतर स्लोवर 1 बाउन्सर शॉन पोलाकचा
त्यानंतर नकल बॉल हा झहीर खानने नक्कीच क्रिकेटमध्ये आणला होता. 6 महिने या चेंडूवरती त्याने अभ्यास केला होता, सराव केला होता. विश्वचषकाच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी त्याने 6 महिन्यापासून त्याने या चेंडूचा सराव केला होता आणि अखेर विश्वचषकामध्ये खूप साऱ्या विकेट या नकल चेंडूवरती झहीर खानने मिळवल्या होत्या. स्वराज देवळे होते गोलंदाजी मार्कवरती. स्वराज देवळे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त चेंडू. या चेंडूवरती इथे मात्र फलंदाजाला बीट केलं जात आहे. या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये परफ्यूम डिलिव्हरी बोललं जातं. जबरदस्त गोलंदाजी. तत्पूर्वी विनंती करतोय प्रेक्षकांना, एक विनंती असेल, आपण या स्पर्धेचे नक्कीच केंद्रबिंदू आहात, तर सफेद पट्टा आहे किंवा रेड जो पट्टा आहे त्या पट्ट्याच्या आपण प्लीज मागे बसा, जेणेकरून एखाद षटकार टॅप करत असताना खेळाडूला सुद्धा दुखापत होऊ शकते आणि आपल्याला सुद्धा दुखापत होऊ शकते. आणि प्लीज येथे प्रेक्षकांना विनंती करतोय, प्लीज आपण 2 फूट मागे बसा, जेणेकरून आपल्याला कोणतीही दुखापत होणार नाही, खेळाडूला सुद्धा कोणतीही इजा होणार नाही. एक 2 फूट प्लीज मागे बसा, म्हणजे 2 फुटावरती आपण जो पट्टा बसवलाय त्या पट्ट्याच्या मागे बसा आणि या सामन्याचा आनंद घ्या. ओमकार हरपलचा इथे मात्र चेंडूला उंची जास्त आहे, लांबी कमी. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. ओमकार हरपाल बॅक टू बाईची हवा नाही या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांची हवा या नावातच दमखम आहे. उगाच हिरो बनण्याचे काही नक्कीच प्रयत्न करत असतात. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. गोलंदाज स्वराज देवळेने इथे मात्र विकेट मिळवली आहे. विकेटचं इथे मात्र पतंग केलंय अक्षय पाटील उर्फ मोन्या. इथे फलंदाजीसाठी येतोय. मोन्याची कामगिरी पाहूया या षटकामध्ये कशा पद्धतीने होते. स्वराज देवळेने आजच्या दिवसामध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. अक्षय पाटील मोन्या मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय अभिषेक पाटील. तर बॅकवर्ड पॉइंट फ्लाय स्लिप, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. तर त्यानंतर एक डीप कव्हर मध्ये स्वीपर कव्हर आणि डीप पॉइंट. खूप हे मोठं क्षेत्र खाली आहे. स्वराज देवळे पुन्हा एकदा सज्ज होत आहे. चेंडू फुल टॉस. टायमिंग येथे चेंडूला प्रॉपर झालेला आहे. चेंडू येथे मात्र गेलाय सीमारेषा बाहेर. वेट फॉर डिसिजन व्हॉलंटियर्स. फलकावरती पोहोचले. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडूला उंची जास्त आणि लांबी सुद्धा तितकीच दिली. मोन्याच्या बॅट मधून आलेला दुसरा कडक षटकार. सुंदर इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा जरूर प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सलग 3 चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने आलेत. 2 षटकार आलेत. पंकज जाधवच्या बॅटमधून सुद्धा 2 षटकार आलेत. 13 धावांवरती दोन्ही बॅटर्स इथे मैदानावरती खेळत असताना 13-13 वैयक्तिक धावांवरती संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती आले. ओमकार हरपालने 1 धाव बनवली होती. स्वराज या षटकातील पुढील चेंडू घेऊन येथे उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र जरूर गोलंदाज थोडासा सावध राहिलाय. स्वराज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती येत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना. मागील दोन्ही मॅच मध्ये स्वराजने चांगली गोलंदाजी केली आहे.
सुंदररीत्या इथे क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळतंय. 3 षटकांचा हा सामना ओपन फॉर्मॅट मधील हा शेवटचा सामना आहे. गोलंदाज पाहूया स्वराज. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बिफोर द विकेटचा जोरदार अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची इथे मात्र कमी जाणवली आहे. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. 2 षटकांची इथे मात्र सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आले धावफलकावरती 27 धावा, 27 रन्स. 27 धावा धावफलकावरती. नाखवा वॉटर स्पोर्ट साखर संघाची धावसंख्या अरुण स्मृती कॉटेज नागाव विरुद्ध नाखवा वॉटर स्पोर्ट साखर या 2 संघांमधली ही लढत. यानंतरच्या लढती या सेमीफायनलच्या लढती असेल. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण या स्पर्धेतील आपण पाहतोय आव्हान येथे एक संघ जिवंत ठेवू शकेल आणि एक संघ येथे मात्र नक्कीच त्यांना या स्पर्धेतून नक्कीच पराभव स्वीकारावा लागेल. तो येथे मात्र पराभव कोणाच्या वाट्याला येणार, कोणता संघ येथे विजय होणार. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती आलाय. गोलंदाज अनुज मॅन फ्रॉम मुलेखंड उरण नावाशेवा, माफ करा, नावाशेवाचा हा खेळाडू. पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवरती फलंदाज मोन्याला इथे बीट जरूर केलंय. रनआउटचा खतरा समोर होता, परंतु सुरक्षितरित्या दोन्ही फलंदाज येथे आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेत. बाईकची धाव येथे मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या येथे 1 ने वाढली. अवांतर चेंडूने धावसंख्या अवांतर धावेने येथे धावसंख्या वाढते. 28 धावा धावफलकावरती, 28 रन्स. अनुज उलट्या हाताने खेळण्याचा जरूर प्रयत्न येथे मात्र सक्सेसफुल. डीप कव्हर पॉइंट येथे खूप क्षेत्र मोठं खाली होतं. ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 32 धावा, 32 रन्स. 32 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा अनुज, समोर फलंदाज पंकज जाधव. उलट्या हाताने खेळलेला स्विच हिटचा फटका, पॉवरफुल हिटर फटका. डीप पॉइंट मधून येतो चेंडू सीमारेषा बार. षटका झेल पकडला फलंदाज निखिल पाटील. बॅक टू द
शुहेल फलंदाजीसाठी येतोय. पाहूया हा चेंडू, शेवटचा बॉल या इनिंग मधला. इथे मात्र पाहूया मैदानावरती काय घडतंय. रन आउटचा इथे मात्र शिकार शुहेल फलंदाज होतोय. 3 षटकांची इथे मात्र सांगता झाली आहे. पूर्वार्धाचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. 3 षटकांमध्ये 38 धावा धावफलकावरती आल्यात, तर जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष असणार आहे. 3 षटकांचा हा खेळ आणि 3 षटकांमध्ये 39 धावांचा पाठलाग. यावेळेला कशा पद्धतीने अरुण स्मृती कॉटेज नागाव या संघाच्या माध्यमातून येथे होतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. फलंदाजीमध्ये योगेश पेणकर 0 धावांवरती बाद झाला. ओमकार हरपालने सुद्धा मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. या मॅच मध्ये मात्र 1 धावेवरती तो बाद झाला. मात्र किल्ला लढवला तो फलंदाज पंकज जाधवने. 23 धावांची नाबाद खेळी त्याने साकारली. 8 चेंडूंचा सामना करत असताना 1 चौकार आणि 3 खणखणीत असे षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पाहूया यावेळा त्यानंतर अक्षय पाटील याने सुद्धा 13 धावांचे योगदान दिलं. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळाले. आता मात्र या 39 धावांचा पाठलाग अरुण स्मृती कॉटेज हा संघ कशा पद्धतीने करतोय. हुसेन डाके आणि त्यांचे इतर फलंदाज मैदानावरती खेळ कशा पद्धतीने करतायत. चला एक्स्ट्रा फलंदाज सुद्धा घेऊन जायचा आहे. गोलंदाज येथे आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाला इथे मात्र धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि शेवटच्या षटकामध्ये 11. 10 प्लस येथे धावा धावफलकावरती मारल्यात. आणि अशाच प्रकारे जर बॅटिंग केली तर या 39 धावांचा पाठलाग अरुण स्मृती कॉटेज नागाव हा संघ करू शकतो. चला बॅट्समन पाठवा. तत्पूर्वी पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करून येथे मी थोडासा ब्रेक घेतोय आणि मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय मुश्ताक जी यांना. ओव्हर टू यू मुश्ताक जी. धन्यवाद. ते असेल शरदजी खंडेराव आणि सन्माननीय विश्वासजी टिवलेकर या दोघांनाही विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा. धन्यवाद सौरभ. एक चांगली लढत मित्रांनो या ठिकाणी या सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कारण 18 चेंडू आणि 39 धावांची गरज असं समीकरण या ठिकाणी आता बनलंय. आलेल्या सर्व मायबाप रसिकांचा मी पुन्हा एकदा मित्रांनो शेतकरी कामगार पक्ष चषक 2023 पुरस्कर्ते सौभाग्यवती चित्रलेखा नुपाल पाटील उर्फ चिऊताई चित्रलेखा पाटील पुरस्कृत भव्य दिव्य अशी स्पर्धा मित्रांनो दोघांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा या ठिकाणी आज संपन्न होणार आहे. तो चलिए दोस्तों फिर से एक मरतबा मैं मुश्ताक आए हुए तमाम शायकीन क्रिकेट का हार्दिक स्वागत कर रहा हूँ. पिछले मैच में ओमकार हरपाल ने शानदार बल्लेबाजी की थी. एक से बढ़कर एक ऐसे बल्लेबाज दोस्तों नाकवा वाटर स्पोर्ट्स साकर की टीम में है. इस मरतबा पंकज माटिया ने जिम्मेदारी को उठाया था. इस बीच बहुत ही ऊंचा शॉट खेला है. ये ऊंचाई का छक्का तो हो सकता है लेकिन निखिल पाटिल के हाथ से ये कैच छूट रहा यानी जंगल में शेर के हाथ लगा हुआ शिकार छूटना दोनों ही नामुमकिन. अनहोनी को होनी कर दे ऐसा बल्लेबाज था हुसैन टाके. मैंने जिसके बारे में सुबह से आपको लगातार कहा मंडनगढ़ हो
बारामती हो या बम्बई का कल ही दौरा करके मसला में बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी ओवैसीज के टूर्नामेंट में, और उसी सावर के मैदान पर दोस्तों लगातार, फिर एसोसिएशन के मैदान पर और शिगरा में, हर जगह जिस खिलाड़ी ने, और आजकल आप उसकी वो रील भी देख सकते हो जो एक फ्लिक शॉट खेला है उसने, वो कमाल का है दोस्तों, बहुत ही बढ़िया बल्लेबाज। और उसी बल्लेबाज को यहाँ पर आउट कर दिया है मोनिया ने। देखिए एक योजनाबद्ध पद्धति से, ये होती है चाणक्य नीति कि किस तरह से किस गेंदबाज को किस प्रकार से गेंदबाजी करनी है, और ये होती है कसौटी दोस्तों, ये होता है पूर्वानुमान के साथ गेंदबाजी करना। यानी कि अगर एक मास्टरमाइंड हो, चाणक्य नीति आपके पास हो, तो यकीनन आप बिल्कुल लो स्कोरिंग मुकाबला भी जीत सकते हैं। यहाँ पर रनआउट का खतरा मंडरा रहा है, कोई आवश्यकता नहीं थी इस तरह के विकेट के डालने की, ये बहुत ही बड़ा नुकसान होगा। वाइड बॉल तो पहले ही मिला था आपको, कोई जरूरत नहीं थी, कोई आवश्यकता नहीं थी, ये गलती बहुत ही महंगी साबित होगी। और यकीन मानिए इस गलती का असर मैच के नतीजे पर भी पड़ेगा, ये मैं दावे के साथ कह सकता हूं, क्योंकि निमिष बहुत ही बढ़िया बल्लेबाज था दोस्तों। निहार आउट हुआ है, निमिष अभी भी विकेटों पर खड़ा है, लेकिन निहार भी एक शानदार बल्लेबाज था। अनफॉर्चुनेटली दोनों के दरमियान तालमेल की कमी देखने को मिली, और जिसका खमियाजा दोस्तों यहां पर उठाना पड़ रहा है अरुण स्मृति कॉटेज नागांव की टीम को। क्या वापसी होगी, निमिष के ऊपर अब जिम्मेदारी होगी, स्वराज डोले के ऊपर जिम्मेदारी होगी दोस्तों। हालांकि पहले मुकाबले में शानदार बल्लेबाजी स्वराज ने भी की थी, और इस मैच में भी अब आवश्यकता है, लेकिन अक्षय मोनिया कमाल की गेंदबाजी कर रहा है दोस्तों। देखिए पिछले मैच में हैट्रिक मुकम्मल की थी, केवल 1 रन दिया था, और इस मैच में भी जो कि पहला ओवर काफी निर्णायक होता है, बाजीराव की तरह क्या निशाना सीधे स्टंप पर होगा, सुमित का नहीं, निशाना चूका है। हालांकि निमिष के जानिब थ्रो करते जो कि करीब भी था, तो हो सकता है शायद निमेश खतरे में हो सकते थे। बहरहाल निशाना स्वराज को बनाया था सुमित ने, और जिसके कारण 1 रन आसानी से मुकम्मल हुआ। इस 1 रन के बाद रनों की संख्या 2। हुसैन की बल्लेबाजी के लिए दोस्तों आज दुनिया और पूरी मुरुड तालुका तरस रहे थे कि हुसैन के बल्ले से अच्छे रन निकले। खुद नीलेश जी खुद भी आज बहुत ही निराश है, क्योंकि उन्होंने भी काफी चर्चा सुनी है हुसैन टाके की बल्लेबाजी की दोस्तों। पिछले बार जब शिगरा यहां पर आई थी, नक्कीच या ठिकाणी सन्माननीय शरदजी खंडेराव आणि विश्वासजी टिवलेकर आपण सुद्धा या ठिकाणी आल्याबद्दल आणि या कार्यक्रमाची नक्की मी आपल्या शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक आपलं स्वागत करतो। अर्थात कर्तृत्व ज्यांच्या हिमालयाप्रमाणे, ज्ञान ज्यांच्या सागराप्रमाणे फुलला हा सोहळा, ज्यांच्या आगमनाने स्वागत करूया मान्यवरांच्या शब्द सुमनाच्या परिजाताने। तर नक्कीच या ठिकाणी मी तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच मित्रांनो या ठिकाणी सन्माननीय दीपेशजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे व्यासपीठावर, ते सुद्धा असं विराजमान आहेत। तुमचा सुद्धा सर नक्कीच या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। शेतकरी कामगार पक्ष चषक 2023 मध्ये आपण करीत आहोत। चलिए दोस्तों फिर से एक मरतबा मैदान पर चलते हैं। पहला ओवर अगर बात की जाए तो हुसैन का विकेट, और उसके बाद गिरने वाला निहार का विकेट, और उसके बाद तीसरा बल्लेबाज स्वराज भी बैक टू द पवेलियन लौटा है। पहली ओवर की समाप्ति पर देख सकते हैं आप फिर से एक मरतबा 2 विकेट हासिल किए हैं अक्षय पाटिल उर्फ मोनिया ने, और केवल 3 रन दिए दोस्तों। क्या कंजूस गेंदबाजी की है अक्षय पाटिल ने। मैंने देखा था A1 नांदगांव के मैदान पर अक्षय पाटिल और सुहास पवार ने शानदार बल्लेबाजी की थी, लेकिन उनका खरपूस समाचार लिया था दोस्तों मन्नान पंगारकर ने और सलमान फकी ने। लेकिन पिछले मैच की अगर फाइटर सालाव की भी बात की जाए तो कमाल की गेंदबाजी की थी रिसेंटली अक्षय मोनिया ने, और हाई आर्म एक्शन है उनका, नोज टू टोज गोलंदाजी के लिए, गेंदबाजी के लिए प्रसिद्ध भी है। बिल्कुल किस तरह से गेंद सटीक लाइन में रखी जाए, और आज अगर योगेश पेनकर की साथ मिली है तो कहीं ना कहीं
बिल्कुल ये चीज तो होनी ही थी। और हमने देखा एक नहीं दो मुकाबले में दड़ने गुरुजी मुझे याद दिला रहे कि इस खिलाड़ी ने 2 मैच की अगर बात की जाए तो 5 विकेट अपने नाम की और केवल 2 ओवर में 4 रन दिए। तो इससे बेहतर गेंदबाजी का प्रदर्शन और क्या हो सकता है दोस्तों। यहाँ पर वाइड गेंद होगी नहीं होगी, अंपायर जी बिल्कुल इस फेयर डिलीवरी डिक्लेयर कर रहे। हालांकि बल्लेबाज ने थोड़ा सा सफल होकर के खेलने का प्रयास किया था निमिष ने, लेकिन इस वक्त दोस्तों ये मैच बिल्कुल उनके हाथ से फिसलता हुआ नजर आ रहा है। क्योंकि अगर बात की जाए तो 10 गेंदें बची है और 35 रनों की आवश्यकता। हाँ इस मरतबा निमिष ऑन फायर, हाँ एंड हैंडसम आने वाला ये बिग 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 6। तेजी से आगे बढ़ते हुए 10, यानी कि ये संजीवनी षटकार निमिष के बल्ले से आता हुआ सुहेल के ऊपर प्रहार। कहा यहां पर पटकी हुई गेंद थी, पूरी ताकत के साथ कंधे का इस्तेमाल किया था, हाफ ट्रैकर थी, लेकिन रफ्तार इतनी थी कि बिल्कुल पलक झपकते ही गेंद उनके पैर से टकराते हुए सीधे ओमकार हलपार के हाथों में चली गई थी। यानी कि आप अंदाजा लगा सकते हैं दोस्तों, महावेगाने टाकलेला चेंडू बहुत ही तेज रफ्तारी के साथ। 8 गेंदें 29 रन। इस तरह से समीकरण बनते हुए निमिष सामना करेंगे दोस्तों। फिर से एक मरतबा पटकी हुई गेंद हार्ड लेन से परफ्यूम डिलीवरी, हालचाल पूछ कर जाने वाली ये डिलीवरी थी दोस्तों निमिष का। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, अच्छा कमबैक, बहुत ही बढ़िया गेंद। 7 गेंदे 29 रन। निमिष ने एक शानदार छक्का जड़ा है। निमिष को उसी प्रकार की बल्लेबाजी करनी होगी दोस्तों, क्योंकि आने वाले 6 गेंदों पर भी आपको बहुत ही अच्छा मौका मिलेगा, लेकिन इस ओवर में कम से कम एक और बड़े हिट की आवश्यकता होगी। लेकिन हमने देखा लगातार 3 गेंदें 6 आने के बाद दोस्तों डॉट की है। ये होती है गेंदबाजी, ये होती है सही दिशा गेंदबाजी की। 6 आने के बावजूद वो खिलाड़ी बिल्कुल डरा नहीं, दर्पण नहीं आने दिया अपने ऊपर, और उसी बल्लेबाज को आखिरी 3 गेंदें डॉट भी कराई। 2 ओवर हो चुकी है। 2 ओवर में अगर बात की जाए तो रन बने हैं 10, और अब जीत के लिए 29 रनों की जरूरत। 6 गेंदें यानी कि 5 बड़े हिट लगाने होंगे दोस्तों। शीरू विक के हाथों में गेंद सौंपी है। हालांकि यहां पर समीर सोलकर को थोड़ी सी विश्रांति दी है कप्तान ने। शीरू विक एक लंबे अरसे के बाद फिर से एक मरतबा क्रिकेट के मैदान पर दोस्तों अपना जलवा बिखेरने के लिए तैयार है। क्या होगा, 6 गेंदें 5 6 आएंगे क्या? हालांकि उम्मीद तो कर सकते हैं, क्योंकि अभी बल्लेबाजी के लिए आए हैं और निमिष दूसरे एंड से खड़े हैं दोस्तों, जिन्होंने एक शानदार छक्का लगाया है। हालांकि बहुत ज्यादा गेंदें भी खेले निमिष ने। पिछली 3 गेंदें, अगर उस 3 गेंदों पर दड़ने गुरुजी 4-5 रन भी आते तो आखिरी ओवर में मात्र यहां पर पहली गेंद का समाचार लिया, गेंद को भेजा डीप स्क्वायर सीमा रेखा पार, रन मिलेंगे षटकार तभी तो होगा बेड़ा। तो 5 डिलीवरीज। अगली गेंद शीरू की, इस मरतबा बिल्कुल यॉर्क कराने की कोशिश की थी। बहुत ही बेहतरीन गेंद दोस्तों, यॉर्कर लेंथ की गेंद की थी, जड़ में डाली थी, और यही सही निशाना होगा। यहां अगर गेंदबाजी होती है तो फिर कहीं ना कहीं आप बच सकते हो। ये तो शीरू को भी पता है। फुल टच गेंद या फिर ओवर पिच गेंद हो या फिर हाफ ट्रैकर हो, अब बल्लेबाजों की कोशिश होगी कि यहां से हमको बड़े स्ट्रोक खेलने। 4 गेंदें 22 रन। फिर से एक मरतबा हाफ ट्रैकर, इस मरतबा इंप्रोवाइज किया, गेंद जा रही 1 बाउंस, दनदनाती हुई 4 रन मिलेंगे। निजामपुर के मैदान पर 500 रुपए का बख्शीश मिलेगा सम्मानीय सुभाष जी शेल्के की तरफ से, अगर 3 गेंदों पर 3 छक्के आते हैं तो। देखिए ऐसे ऐसे दानशूर व्यक्ति दोस्तों यहाँ पर बैठे हुए, जो आपकी कला की कदर करने के लिए यहाँ पर बैठे, आपके फन की कदर करने के लिए यहाँ पर बैठे हुए हैं। क्या होगा शीरू विक के विरुद्ध
क्या निमिष छक्का लगाएगा, लेकिन नहीं, शिरूविक ने दिखाया दिया कि अभी भी टाइगर जिंदा है। हालांकि हमने पिछले मैच में दोस्तों नांदगांव के मैदान पर देखा था, हालांकि उस वक्त इंजर्ड थे, बहुत ज़्यादा 23 रन खर्च किए थे, लेकिन अब प्रिपेयर किया, अपने आप को तैयार किया है। अब 2 गेंदें 18 रन। यहाँ अगर शिरूविक कोई गलती करते और बड़ा स्ट्रोक आता है तब जाके संभावना होगी, वरना यह मैच बिल्कुल नाकवा वाटर स्पोर्ट्स साकर के पक्ष में स्पष्ट रूप से आपको जाता हुआ नजर आ रहा है दोस्तों। लेकिन फिर भी इस मैच के शिल्पकार अगर कोई होगा, नो डाउट पंकज ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है, लेकिन दोस्तों मैंने जिसके बारे में पिछले मैच में भी कहा था गुरुजी, मोनिया, फर्स्ट ओवर बहुत ही निर्णायक होता है। यकीन मानिए हुसैन टाके का विकेट जिसने हासिल किया था, कमाल की गेंदबाजी, और 13 रन भी बनाए हैं दोस्तों, यानी दोहरा परफॉर्मेंस दिया यहाँ पर अक्षय पाटिल ने। धीमी गति की गेंद, धीमी गति की गेंद, ये होती है दोस्तों चतुराई, ये होती है चालाकी, ये होती है विविधता, ये होती है वेरिएशन, ये होता है मिश्रण गेंदबाजी में। और इस प्रकार का मिश्रण अगर शुरू हो तो नो डाउट अच्छे अच्छे बल्लेबाज को पसीने छूटेंगे। लेकिन दोस्तों वाकई में मुकाबला बहुत ही करीब हुआ, क्योंकि केवल 17 रनों से यह